प्रदेशाध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी सुभाषजी भोईर यांचं स्वागत करावं। यानंतर रमेशजी पाटील उपजिल्हा प्रमुख माजी जिल्हा परिषद सदस्य रमेशजी पाटील यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत। सुखदेवजी पाटील उपतालुका प्रमुख उभाटा गट यांचंही भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत। सूरज जाधव कल्याण विधानसभा युवा अधिकारी, अभिषेक संतोषजी ठाकूर शहर अधिकारी युवा सेना दिवा पाटील विभाग प्रमुख शीळ, उमेश लक्ष्मण राठोड शिवसेना। आज या ठिकाणी आदरणीय विकास पुरुष महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, आदरणीय गणेश नाईक साहेब, कपिल पाटील साहेब, संजय केळकर साहेब, निरंजनजी डावखरे, कतोरे साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश करतोय। तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे, माझी सुरुवात खरी भाजपमधनं भारतीय जनता पार्टीच्या जनसंघाच्या माध्यमातून 84 पासून सुरुवात आहे। 86 ला पहिल्यांदा जी महानगरपालिकेची ठाण्याची निवडणूक झाली त्याच्यामध्ये जे पहिले 5 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे त्यातला मी एक नगरसेवक भारतीय जनता पार्टीचा 86चा आहे। म्हणून जनसंघ म्हणून मला भारतीय जनता पार्टी ही नवीन नाही आहे। सुरुवात चांगली झाली, आता शेवटला सुद्धा चांगलं होईल म्हणून आज या भारतीय जनता पक्षामध्ये भारताचं नेतृत्व आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या संपूर्ण भारत नव्हे देशामध्ये त्यांचं नाव जे घेतलं जातं ते विकास पुरुष म्हणून घेतलं जातं। त्याच माध्यमातून आदरणीय आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब हे धडाडीचे ताकदवान असे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत। सर्वांना बरोबर घेऊन जाणारे, सर्वांना नेतृत्व देणारे, तळागाळामध्ये जाऊन काम करणारे अशा प्रकारचे हे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतायत। ठाणे जिल्ह्यातील उभाटा गटामध्ये कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांचा आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय। राजाबाई वर्मा, बाळा शिंदे, प्रफुल्ल साळवी, प्रशांत पेडणेकर, शुभमजी कदम, मनोज जाधव, विपुल साळवी, साहिल वर्मा, कुणाल भुर्डे, नितेश पुजारी, निखिल पवार, उभाटा गटातील सर्व पदाधिकारी आजपर्यंत उभाटामध्ये होते। आता आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवी भाऊंच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टी। सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत। बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा। आज ठाणे जिल्ह्यामध्ये एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे आणि गेली वर्षानुवर्ष ठाणे जिल्ह्यातील असणाऱ्या विविध समस्या की ज्यांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे असे आमचे सर्वांचे ज्येष्ठ असे मार्गदर्शक आदरणीय सुभाषदादा भोईर, ते आणि त्यांच्या बरोबर असणारे सर्व उभाटाच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलाय, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभारही मानतो। खरं तर अनेक वर्ष युतीमध्ये एकत्र काम करणारे असे सुभाषदादा आमचे एक वैयक्तिक असे फार घनिष्ठ असे संबंध आज अतिशय आनंदाचा यासाठी दिवस आहे की वेगळ्या विचारधारेबरोबर ते बरेच दिवस तिकडे अडकून पडले होते, त्यामुळे आज पुन्हा उजव्या विचारधारेबरोबर पुन्हा एकदा त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज यायचं ठरवलं, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो। खरं तर असे फार कमी कार्यकर्ते आणि पदाधिकारी असतात की जे कोणतीही अपेक्षा न करता एखाद्या विचारसरणीबरोबर आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी
आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या कामावरती आणि त्यांच्याबरोबर असणारे अनेक वर्षाचे असणारे संबंध, देवेंद्रजींबरोबर त्यांचे असणारे मैत्रीपूर्ण संबंध, देवेंद्रजींबरोबर एक शब्दाने फक्त फोनवरती बोलून आज त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केलाय, त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा देवेंद्रजींच्या वतीने सुद्धा खूप खूप आभार मानतो. आज ते असतील, त्यांचा मुलगा सुमित असेल आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व पक्षामधील कार्यकर्त्यांना मी एवढंच आश्वासित करू इच्छितो, वर्षानुवर्ष एकत्रपणे काम केलाय, त्यामुळे काही अडचण नाहीये. एका विचारसरणीबरोबर आपण ज्या जुडलेलो होतो त्याच विचारसरणीबरोबर आपण काम करतात. ज्या विश्वासाने तुम्ही पक्षामध्ये प्रवेश केलाय, मी आपणा सर्वांना एवढंच आश्वासित करतो की आपण सर्वजण त्याच परिवारामध्ये आहात, जो बाळासाहेबांच्या विचारसरणीवरती आणि बाळासाहेबांवरती विश्वास ठेवणारी अशी विचारसरणी ही फक्त तुम्हाला माहीत आहे भारतीय जनता पार्टीच आहे. त्यामुळे आपण सर्वजण त्याचबरोबर आहात. त्यामुळे निर्धास्त राहा, तुमच्याबरोबर आम्ही आणि आमच्याबरोबर तुम्ही असे आपण सर्वजण राहू. आणि पुन्हा एकदा आपण आल्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.